सकाळी सकाळी आमच्या बंटाला शेताकडे फिरून आणलं, नाहीतर दिवसभर घरात धिंगाणा घालतो. घरी आलो तर पप्पा आधीच तयारीला लागले होते. पप्पा म्हणाले चल रे आज फवारणी करायची, आज पाऊस नाही तर आपण काम उरकून घेऊ. मग काय बाबांनी पंप भरून तयार केला, मी खांद्यावर घेतला, सोबत खताची पुतळीही घेतली. वाटलं वेळ मिळाला तर खतही टाकून घेऊ. शेतात गेल्यावर काय काम निघेल काय सांगता येत नाही. पंप खत बाकीचं सगळं सामान व्यवस्थित घेतलं आणि निघालो शेताच्या दिशेने. रस्त्याने जाताना एकदम भारी वाटत होतं. चला तुम्हाला दाखवतो समोर काय. रस्ता पाहून तर मन एकदम प्रसन्न होऊन गेलं भाई माझं. मी आपल्या ब्लॉग साठी 2-4 शॉर्ट्स काढत होतो, तेवढ्यात आपल्याला आपले पप्पा म्हणतात उठल्यापासून फोनच बघतो, आता तर ठेवून दे फोन, नाही तर पडचल तोंडावर. पहिलेच रस्ता खूप चांगला आहे, आधी काम करून घ्यायचं नंतर फोन बघायचा. कसं तरी करून रस्ता पार केला. हा पंप दिसायला छोटा दिसतो, खांद्यावर घेतल्यावर कळतं वजन काय आहे खरं. शेवटी येऊन पोहोचलो आपल्या शेतात. आपल्याला औषध तयार करायला पाणी लागणार होतं, मग विहिरीतून एक बकेट पाटलीने पाणी काढून घेतलं. शेतातलं वातावरण म्हणजे एकदम भारी. चला तर आपण औषध तयार करून घेऊ. आता आधी औषध तयार करून घेऊ. पप्पा आपल्याला सगळं मोजून सांगतायत की कोणतं औषध किती टाकायचं, म्हणजे इथे अंदाजी माप चालत नाही. फायनली झाली आता फवारणीला सुरुवात. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.